हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा समवागणे तुझ्या दर्शने मांगल्याची ध्वजा सदा फडकते रक्तवर्ण पुष्पावर प्रीती क्रांतीवर तव धारा सुख करता दुःख हरता तुझला गणेश पडले नाम गणपती बाप्पा मोरया. मराठी राजभाषा गौरवतील विद्यार्थ्या जमलेल्या सर्व मान्यवरांचे विद्यार्थी मित्र मैत्रिणींचे व सर्व शिक्षक वृंदांचे मनपूर्वक स्वागत. स्वागतम
सगळ्यांचं स्वागत करणार आहोत। मी आदरणीय मुख्याध्यापिका पाटील मॅडम यांना विनंती करते की त्यांनी संस्थाध्यक्ष आदरणीय रवींद्र नाईक साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। आदरणीय मधुकर पाटील सर यांचं स्वागत वाणी सर करतील। पाटील सर यांना मी विनंती करते की हरिश्चंद्र तांबे सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। या कार्यक्रमाचा उद्देश आपण जाणून घेऊ। प्रास्ताविकेतून मी आदरणीय तांबे सरांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करावी। तांबे सर। नमस्कार। या ठिकाणी काय आहे हीच संधी हीच वेळ। तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचं भावविश्व फुलवण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे। ज्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते, ज्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांना स्टेज मिळतं, ज्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांमध्ये जे लपलेले कलागुण आहेत, कोणी चित्रकार असेल, कोणी गायक असेल, कोणी खूप छान असं अभिनय करणारा एखादा व्यक्ती असेल, कोणी एक पात्र सादर करणारा असेल, कोणी नाटकामध्ये उत्साही असेल, कोणी छान वक्तृत्व कौशल्य एखाद्या विद्यार्थ्याकडे असेल, कोणाकडे खूप छान लेखन कौशल्य असेल, तर हे जे काही कलागुण आहेत जे मानवाच्या चतुश्री व्यक्तिमत्वासाठी अतिशय महत्वाचे आहेत। आपण त्याला बहुरंगी बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणतो। ही बहुआयामी व्यक्तिमत्व घडवण्यासाठी जे गुण लागतात ते गुण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी लपलेले आहेत आणि ते लपलेले गुण विद्यार्थ्यांमधून कशा प्रकारे बाहेर येतील किंवा त्यांना संधी कशा प्रकारे मिळेल, तर त्यासाठीचा हा प्लॅटफॉर्म आहे। ऍक्च्युली ही संकल्पना आणि धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम। तुम्ही ते हात जोडून वाट वाकडी करू नका किंवा बोधन पुतळे पथापथावर ही धोरणांची विटंबना कडभडी त्यांचा मार्ग अनुसरा वर्ष जोडले जाऊ नका। अशी माझी माय मराठी सगळ्यांना सामावून घेणारी, आपल्या खुशीत घेणारी, प्रसंगी शिकवण देणारी ही माय मराठी, तिचा कौतुक सोहळा आजचा हा दिवस। आणि त्याच निमित्ताने आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी जो काही सहभाग घेतला, आपलं जे सुप्त गुण आहे ते फुलवण्याचा आमचा हा तास होता। त्याला 100% पेक्षाही जास्त फीस तुमची वाट बघताय, तिकडे आपण वाढणार आहोत। सर्वप्रथम चित्रकला स्पर्धेमध्ये आपण आता पारितोषिक वितरण समारंभाकडे बघणार आहोत। तर उत्तेजनार्थ क्रमांक ज्यांना प्राप्त झालेले आहेत त्यांचे नाव मी घेणार आहे। चित्रकला स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ क्रमांक 1 कुमारी स्वाती सावंत, 2 कुमारी सिद्धी म्हात्रे। सगळ्यांना मी एकत्र बोलवणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही एक पात्री कुमारी पूजा राम 10वी ब। एकांकिका स्पर्धा माधुरी जाधव आणि प्रिया भोंगडे आणि गायन स्पर्धा तृतीय कुमार स्वामी दहिवडे 9वी ब। धन्यवाद सर। भाषेत सांगायचं झालं तर माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाशश्रुती, माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाशश्रुतींनी
जरा कानसात घेऊन कधी ऐकशील काय, जरा कानसात घेऊन कधी ऐकशील काय. सादर करणार आहे इयत्ता 8वी वर्षे विद्यार्थी. मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची. हा आमचा आहे बाणा, ती आमची आहे बोली, अस्मानी जळके गौर पताका भगव्या जरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची. काकट देशा कणकर देशा दगडांच्या देशा, प्रणाम माझा घ्यावा रे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वर्धा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. रोजांची अनसंतांची भक्तांची माळकऱ्यांची, ही देव देशान धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची. योद्धांची अनवीरांची तलवारीच्या पात्याची, देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची. ही भूमी सप्तसुरांची, रंगांची अष्टकरांची, काव्याची शास्त्र विनोदाची, ही भूमी साहित्याची. महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची. ही माय भूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची. आता तृतीय क्रमांक प्राप्त काव्यवाचनामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त कुमार स्वप्नील दहिवडे 9वी अ यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. स्वप्नील. तुमच्या समोर अनाविराची कविता सादर करणार आहे. या कवितेचे लेखक कुसुमाग्रज. कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर असे आहे. विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी नाशिक येथे झाला. वि. स. खांडेकर यांच्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर. विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव कुसुमाग्रज. कुसुमाग्रज यांनी हा कवितेत असा संदेश दिला आहे की जे सैनिक सीमेचे रक्षण करताना मृत्युमुखी पडतात, पण त्यांचे नाव कुठेही कोरले जात नाही व कुठल्याही त्यांच्या नावाने स्तंभ उभारला जात नाही. त्यांच्यासाठी ही कविता आहे. चल मग पाहूया अनाम दिला. अनाम विराज केला तुझ्या जीवनांतर, स्तंभ दिलेला तुम्ही बांधला पेटविन वाट, स्तंभ दिलेला तुम्ही बांधला पेटविन वाट. अनाम विराज केला तुझ्या जीवनांतर, स्तंभ दिलेला तुम्ही बांधला पेटविन वाट. दगदगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी, जलावया संसारातून उठून या जाशी. मूकपणाने तमी लोपती संधीच्या रेषा, मरणामध्ये विलीन होसी ना बैनाशा. अनाम विराजिते झाला तुझा जीवनात, स्तंभ तिथे ना गुणी बांधला पेटविन वाट. स्तंभ तिथे ना गुणी बांधला पेटविन वाट. जनभक्तीचे तुझ्यावरील चौदानले भाव, प्रियासतीवर नसे नोंदले तुम्ही तुझे नाव. जरी नगातील फाटडपावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान. अनाम विराजते झाला तुझ्या जीवनात, स्तंभ तिथे ना तुम्ही बांधला पेटविन वाट. स्तंभ तिथे ना तुम्ही बांधला पेटविन वाट. काळोखा तुम्ही विजयाचा ये पहाटचा तारा, काळोखा तुम्ही विजयाचा ये पहाटचा तारा. प्रणाम माझा पहिला तुझं नाव मृत्युंजय वीरा, मृत्युंजय वीरा, मृत्युंजय वीरा, मृत्युंजय वीरा. अनाम
विराजिते जामला तुझा जीवनांत स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटलीन वात स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटलीन वात स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटलीन वात. भारत माता की. नित्याच्या जीवनात प्रत्येक जण नाट्यमय जीवन कसं जगत असतो हेच ते आपल्या एक पात्री सादर करणार आहे. पूजाना. नमस्कार, मी पूजारा इयत्ता 10वी ब मध्ये शिकते. आज मी तुमच्या समोर एक पात्री नाटक करून दाखवणार आहे. माझ्या नाटकाचं नाव माझं नाटक असे आहे. शी काय करू आता, किती भडक झालाय हा मेकअप, म्हणून तर इतकी भडक दिसतो. माझं नाव पिंकी भडकन. अहो, मला ना नाटकात रोल दिला होता मेडखंड. स्टेजवर जायचं आणि मस्तपैकी भांडी घासायची. आता भांडी घासताना पण लिपस्टिक लावतं का, पावडर लावून पण भांडी घासतं का? जाऊ नका बाई, मी तर लावणार पावडर. पण आता पश्चाताप होतोय. पुढून माझा मित्र ओरडला की मी भांडी घासताना शिमग्यांचा सोंग बसवलाय. आता तोंड दाखवायलाही जागा उरली नाही. नैतिककार, शिल्पकार, पत्रकार, संगीतकार सब कुछ ढाबते. एक साथ नमस्ते अशा पद्धतीने आमच्या मॅडम आम्हाला ओरडायच्या. पहिला अंक खतम. खरं तर नाटक पहिल्या अंकातच खतम व्हायचं. खतम तो सच्चा. आमच्या मॅडम आम्हाला संस्कृत शिकवतात. मॅडमचं संस्कृत मॅडच असायचं. आता तुम्हाला आमच्या घरातलं सांगते. पाहुणे आले रे की झाली आईची नाटकं सुरू. आईच्या माना दुखायला लागायच्या. मानेचा पट्टा बांधते व तोंडाचा पट्टा सोडते. पाहुणे पळवण्यात एकदम कटे. ताईची तर नाटकच वेगळी. नवा ड्रेस पासेल तर काय अंडी फोडते, कुंडी फोडते. आमचं बघून पप्पाही शिकायला लागलाय. प्राध्यापक आहेत ना. वार्षिक परीक्षेचा पेपरचा कथा अलगद आणून सोडतात आणि बुक स्टेशनवर जाऊन तापाच्या नाटकी करतात. बिचारा पप्पा तपासतायत पेपर. आमचे शेजारी पुढारी आहेत ना. इलेक्शन सुरू झालं की झाली त्यांची नाटकं सुरू. साबत झोपायला जरी म्हटला ना तरी अलगद जाऊन पडतात. मला तर जरासं जरी लागलं ना तरी लय दुःख होतं. शाळेतले डोमे सर ते पण नाटकी. त्यांच्या जर आम्ही चुका काढायला गेलो ना म्हणतात तसं. पोरांनो, तुम्हाला काय वाटतं? मला काय कळत नाही. सांगेन पुढच्या तासाला गाईडमधून पोस्ट पाहू. आता परत माझा पक्क्या पट्ट्यांचा लवणीना पाचपट्ट्याच्या दुकानावर जाऊन रंगोळी सुद्धा बघत नाही. त्याने पिंकी बहिणीला धमकी दिली होती. तू जर माझ्याशी लग्न केलंच नाही तर मी टीव्हीच्या टावरवरून उडी मारेन. उगाच ठोकाट. माझा दादा साधा शिडी चढला नाही. टीव्हीचा टावर कुठून चढेल. उगाच ठोकाट. मी नेहमी पिंकी बहिणीला सांगायची, हा जरी तो चढला ना तर आपण खाली नेट बसू म्हणजे अलगद उभा राहील तो. आता टीव्हीवर नेटवर्क असतोच ना, दिसेलच ना. शेजारच्या तर भोंगीच्या अंगातच येते. काय धोंडे, काय सासूबाईंना शिव्या घालते. तसे आपण ओव्यार असतो ना तसे ती शिव्यार असते. अरे माणसं सोडा. फुलपाखरू जरी हातात धरला ना तरी ती मरते. सगळीच काय नाटकच. आपण घरात पडदे लावतो ना. धन्यवाद. ही संधी हीच वेळ या बहादार कार्यक्रमात आत्ताच उपस्थित झालेले आदरणीय पंडित ज्ञानेश्वर यांचं स्वागत मी वाणी सरांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. यानंतर तृतीय क्रमांक एकाधिकार स्पर्धा कुमारी माधुरी जाधव व कुमारी प्रिया घोंगडे. दोन सोनेरी माशांचा संवाद त्या आपल्यासमोर सादर करणार आहे. असं म्हणतात की पाण्यात राहून माशांची वही तोडते, पण यांना कंटाळा येत नाही का? एवढ्याशा
गोल्डफिश यांना फक्त 3 सेकंद लक्षात राहतं. दर 3 सेकंदाला त्यांची मेमरी लॉस होते आणि दर 3 सेकंदाला ते नवं आयुष्य जगतात. तर अशाच एका आगळ्यावेगळ्या विषयावर आम्ही दोघी आज नाटक सादर करणार आहोत. मी माधुरी जाधव. मी प्रिया विश्वनाथ. चला तर मग पाहूया. है मछलियों की रानी मेरी दर्द भरी कहानी, मेरा तो नसीब रूठा तंग करे मुझे पागल मोटा, हम दोनों भी हैं नट में अटकी, हम दोनों भी हैं नट में अटकी, कहते हैं हमको लक्षु और सोनू, अब तो लक्षु और सोनू. पटलं ग, मला पटलं. आपण नरकात राहतो यात कन्फर्म झाले. पण तुला असं का वाटतंय? अगं लवकर सांग, कारण आपल्यासारख्या गोल्डफिशला फक्त 3 सेकंद लक्षात मी राहतं. तर हे सुद्धा विसरले होते. ए सांग आता. हा जो आपला मालक आहे ना, त्याचा तो छोटा मुलगा गुड बॉय सारखा अशी फिश बाउलमध्ये बोटं घालत असतो आणि त्रास देत असतो. आपण किती घाबरतो ना ग. हो ना, आपण किती घाणेरड्या जागेत राहतोय. इथे काय प्रायव्हसीच नाहीये, सगळं आपल्या उघड्यावरच. मला तर कधी कधी असं वाटायला लागलं की आपण अशी क्यूट गोल्डफिश ऐवजी मस्त ड्रॉप पॅन्ट शार्क हवं होतं. पण तुला असं का वाटतंय? जर का त्या मुलाने पुन्हा फिश बाउलमध्ये बोट घातला असता ना, तर मी त्याचा हात कच 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 चावले असते. हा हा करून त्याचा हात तर गिळून टाकला असता. हा 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 हा. 3 सेकंड के बाद. अगं लक्षू, अगं सोनू, मला ना चिकू खूप आठवण येते. मला सफरचंद खूप खावासा वाटतोय. ओय, झाडावरचा चिकू नाही ग, तो आगीच्या दुकानामधला गोल्डफिश चिकू. तो शेंबडा का? हा हा, तोच तो. अगं तो इतकासा शेंबडा नाही, तो इतका शेंबडा आहे. झोपताना किती बुडबुडे येतात ग त्याच्या तोंडात. कळतंय मला. काय कळतंय तुला? हेच की तो त्याचा भावना jealous of me. मी आणि जेलस त्या टँक मधला मिकू कासे ना माझ्याकडे टक्का मक्का बघायचा. शी, तो हळूहळू चालणारा मिकूट असं वितरट दाखवत. अगं त्याच्या फिशबाउल मध्ये कोणी एवढं बोट जरी घातलं ना, तरी अंग चोरून बंद डब्बी सारखा बसायचा. ए पण माझं मिकू भारी. माझा चिकू बारी. मिकू. ची. 3 सेकंड्स के बाद. कशी आहेस दासी? बरी आहे मराठी संदर्श. काय नाव विसरलीस? बरं बरं पुढे. आज भोजनाला काय आहे? नेहमीच डब्बी. काय? त्या नेहमीच्या गोळ्या खाऊन खाऊन अतिशय कंटाळा आलाय मला. असंच होणार, कारण त्या मालकाची बायको अशी 5 फूट आणि अशी 50 फूट आहे. 10 टँकर एवढे जेवण खाते ना, हातात गेली. मग आपल्याकडे कोण लक्ष देणार? हो ना, खरे खरे. तुला माहितीये का दासी, ती मालकीन आपल्या मालकाला काय काय म्हणत असते? हो, ती बोलत होती, अहो घरचं जेवण खाऊन खाऊन अतिशय कंटाळा आलाय मला, हॉटेलला न्या. आणि मग मालक काय म्हणतात माहितीये? काय? जाऊया जाऊया, तसंही जरा जिभेची चव जरा बदलू दे. पण आपल्या जिभेची चव ती कोण बदलणार? हो ना, आणि आपल्याला कोण हॉटेलला पण नेत नाही. हो ना, आणि आपल्या त्या हॉटेल मधल्या टँक मधल्या बंधू आणि बहिणी त्यांचं काय? त्यांना ही माणसं त्याच गोळ्या खायला लावतात. असं वाटतं त्या माणसांनाच गोळ्या घालाव्यात. 3 सेकंड के बाद. आई शपथ लक्षू. एक मिनिट. काल वार काय होता? अय्या, काल तो वार होता, त्याला आपण दोघी सोडून बाकी सगळे माझे घाबरतात. काल वार होता. काय होता? काल वार होता. काय? फ्रायडे. अरे रे सर. धन्यवाद. गायन स्पर्धा तृतीय क्रमांक कुमार स्वप्नील दहिवडे 9वी अ. स्वप्नील दहिवडे. एक गीत सादर करणार आहे. त्या गीतचं नाव आहे वंशाचा दिव्यापायी नको पडते विभूबाई. 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्यापायी नको पडते विजबुवाई. 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्यापायी
नको पणती वीज बुवाई. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडतील ग. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडतील ग. मला चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येई, वंशाच्या दिव्यापायी नको पणती वीज बुवाई. 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई, वंशाच्या दिव्यापायी नको पणती वीज बुवाई. अविचारपणे माझा करू नको घात ग, जन्मभर आई तुला ठेवी सुखात ग. अविचारपणे माझा करू नको घात ग, जन्मभर आई तुला ठेवी सुखात ग. तुझ माझा नशीब आणि तुझ माझी पुण्याई, वंशाच्या दिव्यापायी नको पणती वीज बुवाई. 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई, वंशाच्या दिव्यापायी नको पणती वीज बुवाई. पाहू दे ही दुनिया मजळा डोळे भरून, देवांगावरती माझ्या तुझ पांघरून. पाहू दे ही दुनिया मजला डोळे भरून, देवांगावरती माझ्या तुझ पांघरून. तुझा मंगळवाणी मदनी मला ऐकू दे अंगाई, वंशाच्या दिव्यापायी नको पणती वीज बुवाई. 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई, वंशाच्या दिव्यापायी नको पणती वीज बुवाई. नको पणती वीज बुवाई, नको पणती वीज बुवाई. धन्यवाद. एखादा हळवा बाप असतो, तो म्हणत असतो, लेक आहे गोड माझी हासरी, लेक आहे गोड माझी हासरी, रीत काठी पाठवावी सासरी, रीत काठी पाठवावी सासरी. पण कुठेतरी हे दाहक वास्तव आहे. का अभागी लेक मोठी जन्मली, का अभागी लेक मोठी जन्मली, जन्मदात्यानीच बोली लागली, जन्मदात्यानेच बोली लागली. हे कुठेतरी दाहक वास्तव आहे. तर काही ठिकाणी ती खुलण्याआधीच खुलली जाते. तर या समाजातील अनिष्ट चालीतील विरुद्ध माझ्या मायेमध्ये इतकं सामर्थ्य आहे की ती नक्कीच आवाज उठवू शकेल. या सकारात्मक विचारासह आपण पुढील पारितोषिक वितरणाकडे वळणार आहोत. निबंध स्पर्धा कुमार अभिजित घालेकर. काव्यवाचन कुमारी प्रिया टोंपे. वक्तृत्व स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा साक्षी नाईकवडे. एक पात्री कुमारी स्मृती पावसकर. एकांकिका स्पर्धा कुमार मयूर. धन्यवाद सर. सर्व दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मी माझ्या काव्याला सुरुवात करते. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना काळ. आई माझी मायेचा सागर
त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागरा दिला तिने जीवनाधार आई माझी मायेचा सागरा दिला तिने जीवनाधार तळपत्या उन्हात निरखरखत्या रानात राहिलीस तू माझ्यासाठी कष्टाच्या घामात कधी घडी तुला उपवास कधी मिळेल मुठभर घास जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागरा दिला तिने जीवनाधार आई वडील माझे थोर काय सांगू मी त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागरा दिला तिने जीवनाधार आई माझी मायेचा सागरा दिला तिने जीवनाधार धन्यवाद धन्यवाद प्रिया. काळजाला स्पर्श करणारा असा तिचा आवाजातली आर्तता आणि आई वडिलांचा आपण फक्त ऋणात राहू शकतो. आणि आईबद्दल काय म्हणावं, फमोशिलेंच्या शब्दात सांगायचं तर आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही उलटही नाही असते सर्वांत तेव्हा जाणवत नाही कधीच असते सर्वांत तेव्हा जाणवत नाही कधी विझून गेली अंधारात ती सैरावया धावायलाही कमी पडतं रान. खूप छान सादरीकरण प्रिया. त्यानंतर द्वितीय क्रमांक एकांकिका मयूर आणि ग्रुप इयत्ता 9वी ब सादर करतील एकांकिका कोरोना माझी जबाबदारी. मराठी आपल्या कॅमेरामॅन सर अभिजित पवार आणि मी आणि युवराज कुरुल आपल्या समोर येत आहे नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या नंतर 2 मिनिटं येत आहे नाना पाटेकरजी. चला तर पाहूया आपण. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा फेवरेट न्यूज रिपोर्टर कुंदन येते आणि आपल्यासह आहेत भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी. तर बघूया आणि त्यांच्या नंतर लागोपाठ नाना पाटेकर त्यांचे 2 शब्द बोलणार आहेत. तर कृपया उपस्थित आहेत. मेरे भाई और बहनों, मेरे प्यारे देशवासियों, आपको रोज सुबह थाली बजानी है, रोज दोपहर को ताली बजानी है, रोज रात को कैंडल लगानी है. अगर आपको लॉकडाउन और कोरोना से मुक्ति चाहिए तो आपको ये करना पड़ेगा. और मैं यहाँ पर मेरे 2 शब्द का समाप्त करता हूँ और हमारे नाना पाटेकर जी को बुलाता हूँ. अच्छा मेरे प्यारे भाई और बहनों, तो मैं 2 शब्द बोलना चाहता हूँ. अपने मुंह को ढके रहिए, कोरोना में मास्क डालिए और बाहर मत जाइए. इसलिए मैं यह कहता हूँ कि सैनिटाइजर लगाओ और हाथ धोते रहो. धन्यवाद. अच्छा अरे तिकडं कोरोना चालला आणि तू कुठे चिपकतो तिथे? अरे काय चालू आहे तुमच्या लोकांचं? सारखं पहिल्याच माननीय पंतप्रधान बोलताय रोज सकाळी थाळी वाजवत संध्याकाळी गेलो तेव्हा काय चालू आहे सगळ्यांवर? तू पण असं करतो घरी बसून कंटाळा आला आता तर. अरे तुला कळत नाही,
जे आपले कोरोना वॉरियर्स आहेत ना त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ते सगळे करतायत. अरे थांब मी तुला एक गोष्ट सांगतो. तर एके दिवशी 3 मित्र असे थांब चल आपण कापूया. किती दिवस बघ ना चल काहीतरी खेळूया. चौकात मित्रांना खेळूया. अरे नको थांब थांब. 2 दिवसाच्या पहिले मी माझ्या टेरेसवरून बघितलेलं 2 गाड्या राहायला की पोलीस इकडे पोलीस तिकडं पोलीस. अरे मी नाही पोलिसांना तर मी एवढं भीत नाही. त्यांच्याकडे जी काठी असते ना त्याच्याशी मी नाही अरे 2 दिवसा पहिले आमच्या वाल्याचा राजू गेलता आणि नंतर आला. मी त्याला बोललो अरे बस नाही सांगत तुला पोलिसांनी सगळं करून टाकलं रे. अरे मित्र असतो मी नाही 5 वेळा लग्नामध्ये निघलं चल बघ पोलीस आहे तर मी तर पळून जाईल. मी पडणार नाही 50-50 लागते पडणारच चल बघा हा चल चल बघ अरे चल मी आहे ना चल. मला वाटतं तुझ्या कोणतरी होतं रे. हा साहेब इकडे कोणतरी होतं. साहेब असं बोलता मला. मी कुठं बोललो साहेब कदाचित आपण साहेब हालसे सॉरी प्लीज मला माफ करा सर माझी चुकीची कुठून आलात. अजून कोण होते. सर मी एकटाच होतो. कोंबडावर अजून कोण होते बोलो. काय मस्ती नाही करायची. गुपचूप म्हणजे लवकर सांग. चल किती जण होते. किती ना बोलाव लवकर. सर मला माहिती नाही कुठे गेले सर. त्याचे मित्र कुठे आहेत बाहेर या. ए लवकर. अरे ते बघ ए चल. आणि बाहेर का भेटता रे. सर लवकर घरी बसून कंटाळा आला. हा हे तू बनव सगळे तू टाकी आता. मस्करी लागेल का. हा मी आईचं गाणं ऐकलेलं. आता तुम्हाला कोणाकोणाला मार खायचंय त्याने पहिले या. अरे तुला मार कोरोनात मस्ती केली ना असं बाहेर फिरायचं नाही. मास्क घालायचा. मास्क कुठे तुमचा घाला. मास्क घाला. मास्क घाला. असं नाही करायचं. सॅनिटायझर मास्क लावायचा. घराच्या बाहेर पडायचं नाही. आपल्या परिवाराची जबाबदारी आहे. असं नाही करायचं. आम्ही आमच्या परिवारात थोडी तुमची काळजी घेतो. पुढच्या वेळेस पासून नका करू. आता कळलं ना आपल्यासाठी कोरोनावर एवढी मेहनत करतात आणि आपण असे बाहेर फिरतो. चल उद्या घरी जा मी माझ्या घरी. अरे हा हा तर मित्रांनो आपण जी गोष्ट ऐकली ती खरं आहे. पण आपल्यासाठी कोरोना वॉरियर्स बाहेर फिरतात ना आपण थोडी काळजी घ्यावी स्वतःची. तर घरात राहावे. घरातून बाहेर निघलं तर मास्क सॅनिटायझर घेऊन बाहेर निघावे. फोकटचं घराबाहेर निघू नका. पोलीस डॉक्टर आणि हे सगळे जण आपल्या कर्तव्यात मात्र उभी होती. कुणासाठी तर आपल्यासाठी. आणि ती आपल्याला सांगत होती आम्ही बाहेर आहोत तुमच्यासाठी. आम्ही बाहेर तुमच्यासाठी. तुम्ही राहा सुरक्षित घरात. आम्ही बाहेर तुमच्यासाठी. तुम्ही राहा सुरक्षित घरात. संकटाचा आभार पेरून वीर आम्हाला देणार आहे. संकटाचा आभार पेरून वीर आम्हाला देणार आहे. करीत आहात आमच्यासाठी त्याचं मोल कसं तोलावं. करीत आहात आमच्यासाठी त्याचं मोल कसं तोलावं. वर्दीतल्या सामर्थ्याला वाटतबंधन करावं. वर्दीतल्या सामर्थ्याला वाटतबंधन करावं. हीच गोष्ट लक्षात घेऊन आपण सगळेच जण कोरोनाचे नियम पाळू आणि दिलेल्या आमच्या मुलांनी दिलेल्या सूचना आपणही पालन करू. धन्यवाद. त्यानंतर एक पात्री सादर करण्यासाठी येणार आहे श्रुती पावसकर. मित्रांनो जगाला शांती दया प्रेम मानवता पर्यावरण प्रेम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विविधतेत
आदर्श असणारा एकमेव देश म्हणजेच आपला भारत. आपल्या भारत देशाची सुरक्षा व्यवस्था अगदी चोख आहे. या सुरक्षा व्यवस्थेचे असणारे महत्त्वाचे कारण, संपूर्ण भारताचे हास्य, भारताची सुरक्षा व्यवस्था, आपल्या खांद्यावर पेलणारे हे जवान, हेच आपल्या भारत देशाच्या शौर्याचं खरं लेणं आहे. मित्रांनो, हे जवान जितकं प्रेम आपल्या देशावर करतात ना, तितकंच प्रेम आपल्या कुटुंबावर देखील करत असतात. आजपर्यंत आपण त्यांच्या सीमेवर लढणाऱ्या कणखर शौर्याची एक बाजू तर अनुभवलीच आहे, परंतु त्यांच्या कुटुंबावर, त्यांच्या गावावर असणाऱ्या प्रेमाची, सौम्यपणाची बाजू कधीच अनुभवली नाही. तर मी श्रुती पावसकर इयत्ता 10वी मधून माझा पुलवामा या एकपात्री नाटकातून अशाच एका जवानाच्या आयुष्याशी निगडीत काही प्रसंग दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव. या गावात विश्वासराव निंबाळकर हे CRPF अर्थात केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलातील तुकडी क्रमांक 56 मधील एक अधिकारी आहेत. विश्वासराव, त्यांचे वडील, त्यांची पत्नी पार्वतीबाई, 15 वर्षीय मुलगी माई आणि 5 वर्षीय मुलगा पप्पू यांच्या सभेत तेथे राहतात. तर हे त्यांच्या घरातील दृश्य क्रमांक 1. आई 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 ऐक ना, मला ना तुला काहीतरी विचारायचंय. पप्प्या, हे बघ, आज तुझ्या बाबांना मिशनवर जायचं. मला खूप कामं पडले, त्यामुळे तुम्हाला अजिबात त्रास देऊ नकोस हा. आई आई, एकच प्रश्न ना, एकच प्रश्न. पप्प्या, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? जा बरं माईकडे जाऊन बस. आई, तू अशीच करते, मी आता माईकडेच जाते. आईला उलटं बनवलं, माईला उलटं बनवलं. पप्प्या, काय मस्ती चालली तुझी सकाळ सकाळी? हे बघ, उद्या माझं सबमिशन आहे, मला अभ्यास करू दे, मला अजिबात त्रास देऊ नकोस हा. ताई, एकच प्रश्न ना, एकच प्रश्न. पप्प्या, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? जा बरं आजोबांकडे जाऊन बस. तर अशा रीतीने या पप्पूला आजोबांकडे गेल्यावर देखील आजोबा असेच पळवून लावतात. मात्र या पप्पूला अगदी राग येतो आणि तो घरातील अंगणात जाऊन बसतो आणि अंगणातील एका झाडाला रागारागाने दगड मारू लागतो. तेव्हा तिथे त्याची समजूत काढण्यासाठी त्याचे वडील अर्थात विश्वासराव येतात. काय रे माझ्या सोडल्या, काय झालं तुला? तसं रुसून का बसलाय? तुम्ही काय बोलला का माझ्या राजाला? ते माईला आणि आईला एक प्रश्न विचारला तर त्या माझ्यावर रागवल्या. अरे माझ्या सोडल्या, तू असं रडू नकोस हा. तुला काय विचारायचंय मला विचार, मी तुला सांगतो, पण तू असं रडू नकोस हा. बाबा, तुम्ही मला सांगणार, बाबा, शहीद होणं म्हणजे काय असतं? शहीद होणं म्हणजे श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत देशासाठी लढता लढता हसत हसत मरण स्वीकारणं म्हणजे असतं शहीद होणं. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी आबाद रहे तू असं म्हणत म्हणत धरणी मातेच्या कुशीत निवांतपणे झोपी जाणं म्हणजे असतं शहीद होणं. भारत मातेच्या झेंड्यात लपेटून देशावर अमर प्रेम करत अमर होणं म्हणजे असतं शहीद होणं. तर मित्रांनो, विश्वासरावांच्या घरातील वातावरण अतिशय देशप्रेमाने भरलेलं होतं आणि मग विश्वासरावांची मिशनवर जाण्याची तयारी सुरू झाली. घरातील सर्व मंडळी त्यांना निरोप द्यायला आली आणि हा पप्पू परत काहीतरी मागणं घेऊन बाबांकडे आला. बाबा बाबा बाबा, तुम्ही मिशनवर चालले? बाबा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू? बाबा, पुढच्या शुक्रवारी काय काय माझ्या ठिकाणी बर्थडे. तुम्ही ना मला येताना एक मोठी बंदूक घेऊन ये. मग मी पण ना तुमच्यासारखा मोठा होऊन दुश्मनांना दिशण्याव करेन ना बाबा. हो रे माझ्या सोनूया, मी यावेळेस येताना नक्कीच तुझ्यासाठी एक बंदूक घेऊन ये. आणि मग अशा रीतीने विश्वासराव घरातील सर्वांचा निरोप घेतात आणि आपल्या मिशनकडे रवाना होतात. विश्वासराव मिशनवर गेल्यावर प्रत्येकाची आपापली दैनंदिनी सुरू होते आणि यातच 15 दिवस कसे उलटून जातात कुणाच्याही लक्षात येत नाही. 2-3 दिवसांनी विश्वासराव घरी परतणार म्हणून घरी अतिशय आनंदाचे वातावरण असते आणि या आनंदाच्या वातावरणातच विश्वासरावांचे वडील अर्थात आजोबा टीव्हीवर बातम्या लावतात. चला तरी बघूया काय आलंय टीव्हीवर. हे काही दिसून नाही राहिलं बुवा. माई,
माई जरा इकडे ये. टीव्हीवर काय लिहिलंय वाचून दाखव बरं मला. हो हो आजोबा आले आले. काय लिहिलंय त्या टीव्हीवर? आई आई इकडे ये ना लवकर. आई हे बघ ना काय लिहिलंय टीव्हीवर. आई लवकर ये ना. काय ग खाते सकाळपर्यंत आई आई करते. काय आलं असेल त्या टीव्हीवर बघू देत मला. काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या बॉम्बस्फोटात CRPF मधील 40 जवान शहीद. माई तू अशी उभी काय आहेस माई? माई बाबाला फोन लाव ना माई. त्यांना विचार तुम्ही बरे आहात का माई? फोन लाव ना. आणि मग अशा रीतीने टीव्हीवरील ही बातम्या ऐकतात दोन्ही मायलेकींचा अतिशय थरकाप होतो. माई थरारलेल्या अवस्थेत जाऊ तो फोन उचलते. हॅलो हॅलो कोण बोलतंय? नमस्कार, हा विश्वासराव निंबाळकरांचा नंबर का? हो मी त्यांचीच मुलगी बोलते. नमस्कार, मी काश्मीरमधील पुलवामा येथील मेजर ठाकूर बोलतोय. तुम्ही टीव्हीवर पुलवामा घटना तर पाहिलीच असेल ना? कृपया स्वतःला सांभाळा. या बॉम्बस्फोटात विश्वासराव देखील शहीद झाले. आणि ही बातमी ऐकताच माईच्या पायाखालची जमीन सरकली. तिला आपल्या कुटुंबावर संकट कोसळल्यासारखं वाटतं. आईचा सामना तरी कसा करावा हे तिला समजत नाही. आणि ही बातमी गावात पसरल्याबरोबर गावातील सर्व लोक त्यांच्या घरी सांत्वनाला येऊ लागतात. आणि हे सर्व दृश्य पाहून आईला असह्य होते. आई माईला खणकावून विचारते, अगं पोरी तू अशी उभी का आहेस? आणि हा फोन का असं सोडलाय? आणि ही सर्व लोक आपल्या घरी काय करतायत? माई बोलला माई बोलला काहीतरी. आई आई या बॉम्बस्फोटात बाबा देखील शहीद झाले आहे. काय? हे नाही होऊ शकत. हे नाही होऊ शकत. तुम्ही मला सोडून नाही जाऊ शकत. हे नाही होऊ शकत. हे नाही होऊ शकत. हे काय केलं देवा? हे नाही होऊ शकत. आई दोषी नटून का राहिली? आई बोल ना काहीतरी. मी कुणाला त्रास नाही देणार आई मी बंदूक पण नाही मागणार आई आपल्या बाबाला बोलव ना. आई बाबा तुम्ही या ना. आईला शांत करा ना बाबा मला तुमच्या लिहिणे नाही करणार बाबा. अगं सांभाळ स्वतःला. तुझे बाबा नक्कीच नाही. काय केलं देवा? खरंच मित्रा वाटतो ना आपला प्रसंग आपल्याला प्रश्न फुटतो ना याला पाजर. आणि अशा वेळी चेहरा दिसतो तो फक्त त्या रक्षण करता जवानाचा. मित्रांनो खरंच पडलाय ना तुम्हाला प्रश्न? जो प्रश्न तुम्हाला सतावतोय तोच प्रश्न मला देखील सतावतोय. हे असं किती दिवस चालणार? किती माय होणार? किती पत्न्या विधवा होणार? किती बहिणीचा राखी बांधून घेणारा हात दूर जाणार? किती कुटुंबाचा दिवा बुझणार? पण एक गोष्ट आपण विसरता कामा नये. जसा देव या भूमीवरील प्रत्येकाच्या घराघरात आहे तसेच हे शहीद जवान प्रत्येक भारतीयाच्या मनामनात आहे. आपण भारतीय ना कारगिल विसरलो, ना 26/11, ना उरी, ना पुलवामा. आजही या सर्व घटनांच्या संतापाचा दार आपल्यात धगधगतोय. आणि या कुकर्मांचा बदला तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा दहशतवादाचा एक गड या ब्रह्मांडातून, मी ब्रह्मांडातून म्हणते या ब्रह्मांडातून कायमचाच नष्ट होईल. आणि या सगळ्यासाठी आपल्याला भारतीय सैन्य दलातच भरती व्हायला हवे असे काही नाही. आपल्या आजूबाजूला असलेली काही मंडळी कुठल्या तरी हव्याचा पायी त्या कुकर्मांना बळी पडत आहेत. त्यांना जागृत करून भारतीय सैन्य दलाला पाठिंबा देऊन एक प्रकारची देशसेवाच करायची आहे. आज या ठिकाणी मी तुम्ही आपण सर्वजण एक प्रतिज्ञा करूया की दहशतवादाच्या खात्म्याबरोबरच आपले संपूर्ण आयुष्य आपण देशसेवेत घालू. आज या ठिकाणी आपण सर्व प्रतिज्ञा करूया की आपल्या देशाच्या प्रगतीत नाहीच सिंहाचा तर मुंगीचा तरी वाटा उचलू. भारत ना भूतो ना भविष्यती असं राष्ट्र घडव. तर मित्रांनो द्याल ना मला साथ.
या देशाला गरज आहे माझी, तुमची, आपणा सर्वांची. आपण सर्वजण मिळून हे स्वप्न साकार करूया. धन्यवाद. पात्र पूर्वज केलंस व अंतर्मुख केलंस श्रुती. हे खरंय, हे खरंय. आम्ही ना विसरलो कारगिल, आम्ही ना विसरलो पुलवामा, आम्ही ना विसरलो 26 जानेवारी. भारतीय सैन्य दलाला पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वच जण मनामनात देशभक्ती जपायची आहे. आणि हो, सैनिकांसोबत त्या वीरपत्नीची मी दखल आपल्याला घ्यायची आहे. त्या वीरपत्नीची मी दखल आपल्याला घ्यायची आहे. का? माझ्या देशासाठी माझं कुंकू गेलं नभापार, माझ्या देशासाठी माझं कुंकू गेलं नभापार, किंवा माझे कोरडे कपाळ देशप्रेमाचीच खूण, माझे कोरडे कपाळ देशप्रेमाचीच खूण. वीरपत्नीच्या त्यागाची सुद्धा आपल्याला जाण ठेवताली पाहिजे. पुन्हा एकदा धन्यवाद श्रुती. त्यानंतर आपण प्रथम क्रमांक प्राप्त सर्व विजेत्यांना चित्रकला स्पर्धा प्रथम क्रमांक कुमार युवराज कोळी. त्यानंतर युवक स्पर्धा खुशी पटेल. प्रथम क्रमांक कुमारी खुशी पटेल. काव्यवाचन स्पर्धा कुमारी मयुरी जाधव. वक्तृत्व स्पर्धा कुमारी प्रीती जाधव. पुन्हा एकदा एकपात्री स्पर्धा प्रीती जाधव. त्यानंतर एकांकिका स्पर्धा. तुम्ही खाली उतरा. एकांकी बोलायचं ना. वक्तृत्व आणि सामाजिक विचार प्रथम क्रमांक कुमारी लावण्या निश्चिते. गणितांची थोरवी गायन केलेली आहे.
आणण्याची त्याची सोय इथेच आहे. तर हा आहे सावंतांचा वाडा. इथे लोक पिढ्यानपिढ्या या वाड्यात राहत आलेले आहेत, पण वाड्यात स्त्रियांना काळीचाही आदर मिळत नाही. यांचं तर असं म्हणणं आहे की मुलगी झाली म्हणजे घरात संकटाची सीमा मिळते. असो, या वाड्यात असे एक नमुने राहतात की विचारू नका. या भल्या मोठ्या वाड्यात आजी आजोबा व त्यांचे नात नातू राहतात. या मुलांच्या आई वडिलांचे दुःखद निधन झाल्यामुळे ती लहानपणापासून त्यांच्या आजी आजोबांकडेच राहतात. चला तर मग बघूयात या लहानशा नाटकात काय होतंय ते. अहो 5 मिनिटं अगोदर त्या सटवीला सांगितलंय माझ्यासाठी जरा चहा घेऊन ये, पण अजून कुठे गेली नाही वाटतं मुस्काट फुटकी. थांबा तरी पण एकदा विचारून बघते. अगं हे सोनाने चहा आणतेस की नाही? अगं सोनाने गेली वाटतं मसनात. म्हातारीला वरती पाठवण्याचं बघते सटवी. कसं होणार माझं? चहा पण देत नाही ती. अगं चहा आणतेस की नाही? आलं विचारता काय रोजचाच आहे. चला आपला पेपर वाचू. एका 5 वर्षीय मुलीचा बलात्कार. अरे देवा, काय नुसतं रोज रोजचं तेच ते, जरा नवीन वाचायला काहीतरी पेपरात. नुसतं तेच तेच. एका रस्त्यावर 2 पुरुष मुलीची छेडछाड करताना दिसले. अरे देवा, हे काय चाललेलं आहे? या वर्षीय मुलींवर बलात्कार झाल्याची भरपूर संख्या. अरे देवा, पाहतोयस ना काय चालू आहे? अहो त्या देवाला काय दोष देता? त्या सटव्यांना तर तसंच पाहिजे. मला सांगा, पुरुषांच्या पुढे त्यांना जायला कशाला पाहिजे? घरी बसायचं गपगुमानं. त्या बाईने किती पैसा कमवला ना तरी पुरुषांनी एवढा त्यांना मान आणि सन्मान कधीच मिळणार नाही. त्यांचं आयुष्य काय हो? रांदावाडा निवृत्ती काय. अगं पण आता जग बदललेलं आहे. मुलगा आणि मुलग्यात कसलाही भेदभाव करीत नाही. गप्पा बसाव तुम्ही. जिथं आपल्याला काळीचंही कळत नाही ना तिथं आपण गप्पा बसलेलंच बरं. इच्छा आणते की नाही? लग्ना अगोदर मी सांगायचं तीच पूर्व दिशा असायची, पण लग्नानंतर माझं साधं कुत्रही ऐकत नाही. मी त्याच्या समोर गेलो का तेही माझ्या भुंकायला लागतं. उचल रे देवा उचल. थांबा थांबा थांबा. आधी मला नऊवारी साडी, 3 तोळ्याचे दागिने गळ्यातले घेऊन जा. मग इथं जायचं तिथं जा. माझी काही इच्छा नाहीये. अगं इच्छा आणते की नाही? अरे देवा, कुठल्या मुहूर्ताला आईने माझं लग्न हिच्याशी लावून दिलं? अगं बघ ग कोण आलंय? कोण आलेले सकाळ सकाळी? घरदार नाही का त्यांना? अरे गण्या तुम्ही बरेच दिवसांनी आलात. हे माझ्या लहानपणीची जिगरी आहे. अच्छा अच्छा, नमस्कार नमस्कार भाऊजी. बसा बसा. उभे का तुम्ही? उभे का? बसा बसा बसा. सोनाले, ए सोनाले, जा जरा चहा पाण्याचं बघ. हो आजी आणते. ते जाऊन द्या, मी आज आनंदाची बातमी घेऊन आलोय. बातमी कोणती? अहो हिला 2 मुलं झाली. काय ह्या वयात? भाऊजी काय खरं नाही बाई तुमचं. तसं नाही, मला 2 नातवंड झाली ती ही जुळी. अरे वा वा, अभिनंदन अभिनंदन भाऊजी. बरं झालं बाई आमच्यासारखी तुमची परिस्थिती नाही. कसली परिस्थिती? अहो आपल्या नशिबी ती एक मुस्कट सुट्टी पोर आणि घराला एकच वारस. तुमचं काय वाईट झालं. आम्हाला 2 नातवंड ती ही मुलं. सोनाले, ए सोनाले, कुठे गेली? जीव द्यायला येतेस की नाही लवकर? मग अशी नाही घेऊन आली मला चाय. पाहुण्याला बरोबर घेऊन आली. आता तोंड बघत काय बसली माझं? जा तर आमच्या जेवणाचं बघ. आणि हो, जेवण झाल्याशिवाय तुझं काळा थोबाड दाखवत बसू नको इकडं तिकडं. जा. आता आम्ही निघतो. जा जा जा. तर आपण पाहिलं असेल की बिचारी सोनालीचं किती छळ होत होते. तर आता येतो सगळ्यांचा लाडका वाड्याचा वारस युवराज सावंत. अरे हे विचारायची गरज होती का? आपण एकाच घरात राहतो आणि तुझं काही काम होतं का? कारण काम असल्याशिवाय तू कधीच एवढा लाडात येत नाहीस. गप्पा बसा तुम्ही. काय बोलता? मस्त आहोत ना माझ्या बछड्या. काय काम काढलं होतं का रे? आजी माझा मित्र अमेरिकेतून येणार आहे. नाव त्याचा विक्रांत. त्याला आपल्या तिथे राहायचं आहे. त्याला आपला कोकण पाहायचा आहे. अरे काय सांगतोस काय? बोल त्याला पण कळू दे की आपलं कोकण कसं आहे ते. हो हो बोला त्यांना. मी त्यांच्यासाठी छान छान पदार्थ करते. काय काय सत्वे. तुला कितीदा सांगितलं पुरुषाच्या पुढे बाईने बोलायचं नाही, तरी पण नुसती बस 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 सुरूच असते. खरं तुझी आई माझ्या पोराला पण वरती घेऊन गेली आणि हे पार्सल ठेवलंय नशिबाला. काय का तिला एवढं बोलत असते? जा बाय जा, तुझ्या खोलीत जा. जाऊ दे तिला. ती मॅडम मला 1000 रुपये द्या होता. काय रे तुला दररोज एवढे पैसे लागतात आणि त्या पैशाचं करतो काय तेही सांगत नाहीस. दुकान बिकार खेळत नाहीस ना? गप्पा बसाव तुम्ही. माझा बछडा असं कधीच करणार नाही. शेवटी माझे संस्कार येतो त्याच्यावर. द्या गं तुम्हाला पैसे. 2 दिवस
दिवसानंतर येतो अमेरिकेतला मित्र विक्रांत, त्याचं नाव. स्वागत खूप जंगी पद्धतीने होते. चला पुढे पाहूयात काय होतंय ते. वा वा वा, खूप छान आहे तुमचा सावंताचा वाला, मला आवडलं. बस 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 बस, द्या त्याला खुर्ची. हॅलो आजी, हॅलो आजोबा, इट्स व्हेरी ग्रीन अँड हॅपी हिअर. काय म्हणलं रे बचना? तुम्ही अहो ह्यांना काय विचारताय? हे माणूस कसं बस सातवीला ते काय बोलतात तुमच्या भाषेत, कॉप्या करून बसले, कसं जाणार आहे पुढं गाव? पण काय स्वागताला चुकी बिकी तर नाही झाली नाही? काय म्हणलं आता? ते बोलतात त्यांना एकदा पण फिरं वगैरे आणि छान वाटतं. रे या घरात मला आता पण तीच समजून वाटते. शी युवराज शी, एवढं शिकून काय फायदा नाही तुझं. फक्त चालायचं सातवीला. पुढं बोलते ना. जेवण झाल्यावर आजी सोनाली तिच्या खोलीत ओढत ओढत नेते. चल मगाशी खूप काय झालं? चल की मग खायला भेटतं ना का? चल मगाशी खूप चुरू चुरू बोलत होतीस ना ती. काय रे सटवे, तुला कितीदा सांगितलंय पुरुषांच्या पुढे बाईनी वसवस करायचं नाही. किती त्या मित्रासोबत पुढं पुढं बोलायला गेली. खरं म्हणजे तर तुझा जन्म झालेला ना तेव्हापासूनच तू नाही पाहिजे होती. पण काय करू, ह्याच्या सामन्यावरून तुला ठेवलंय. आणि हे गोष्ट लक्षात ठेव, माझ्या बछड्याच्या पुढं तू कधीच जाऊ शकत नाही. आणि समजा गेलीस तर याद राख, समजलं? जात इथून. आणि हो जरा हसत जा गो बाई, हसत जा, घरात पाहुणे आले. आजीचं सगळं बोलणं विक्रांतने ऐकलेलं असतं आणि तो रागात सगळ्या घरच्यांना माझ घरात बोलवतो. युवराज, युवराज, कुठे आहेस तू? कोण आहे का नाही घरी? अरे पण झालं तरी काय? युवराज, मला या घरात क्षणभरही थांबायचे नाही. मी आताच्या आता दुसरीकडे राहायला चाललोय. ज्या घरी स्त्रीला वाईटपणे वागवतात त्या घरी मला राहायचंच नाही. अरे पण झालं तरी काय ते तरी सांग. सॉरी आजी, मी तुमचं आणि सोनालीचं बोलणं ऐकलं. मला तुमचं बोलणं पटलं नाही. अरे काय म्हटलं नाही, बरोबरच बोलली. ज्या घरात मुलगी असते त्या संकटांची नुसती सुनामी असते. अरे मला एक गोष्ट सांग, तिला लहानपणापासून आपण वाढवायची, तिच्या शिक्षणाचं बघायचं आणि एके दिवशी काय रे सासरची मंडळ येणार, तिला घेऊन जाणार. पण तसं नाही, वारस असतो तो, पुढच्या घरांना सांभाळणारा असतो. ह्या मुलगी काय करणार पुढे जाऊन मला सांग. आणि हो, मुलगा आणि मुलगी यामध्ये समानता आहे हे माहिती आहे, पण माझा तर यावर ठाम विरोध आहे. मुलगा पुरुष असतो आणि स्त्री ही स्त्रीच असते बाई. या विचारामुळे म्हणून आपलं जे काही मागे आहे, तुम्हाला नाच झाले, तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. मी नक्की सांगू शकते की सोनाली तुमच्या बछड्यापेक्षा इतकीच पुढे जाईल ना की नक्की तुम्हाला तिचा अभिमान वाटेल. मुलगा हा वंशाचा दिवा असतो, पण मुलगी त्या दिव्याची ज्योत असते. तुम्हाला आई हवे, बहीण हवी, मुलगी का नको? बरोबर आहे तुझं. काय बोलता तुम्ही? तू गप्प बस. आतापर्यंत मीही खूप सहन केलं, पण आता नाही. हल्ली प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया खूप पुढे गेलेल्या आहेत. शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, सगळ्यामध्ये स्त्रिया खूप पुढे गेलेल्या आहेत. आणि त्या विषयात तू शिकूही नाही दिलंस. नुसतं काम 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 आणि काम. बरोबर आहे साहेब, काम करून थोडी का बॅरिस्टर बनणार आहे. पुढे जाऊन दुसऱ्यांच्या घरी भांडीस तर कसायचे? सांगा मला, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही तिला किती गाडीसारखं राबवता? जसं तुम्ही युवराजला राबवता तसं तिला का नाही? सावंतांचा वाडा हाच करे, कोण आहे का? हो हाच. पण झालं काय? तुम्ही कोण? तुमच्या मुलाला समजावून सांगा, बघा मी काय करतो ते. अरे पण झालं तरी काय ते तरी सांगा. तुमच्या मुलाने 2 दिवसापूर्वी माझ्याकडून 50,000 रुपये घेतले होते, अजून माझ्याकडे परत आले नाही. काय युवराज, हे खरं आहे का? तू कशासाठी घेतलेले पैसे? कशाला? लाज नाही वाटत सांगायला तुला? बघतेस ना बछडा काय करतो ते, जुगार खेळतो. तुमचा फॅमिली ड्रामा संपला असेल तर माझे पैसे मला परत मिळतील का? तुम्ही आता या, मी तुम्हाला तुमचे सगळे पैसे उद्यापर्यंत देऊन टाकेल. प्लीज या. हा चेहरा नीट लक्षात ठेवा, मी उद्या परत येईल. पुन्हा येईल. अरे काय बोलला रे हा? तुझ्यासाठी मी एवढं सगळं केलं, कष्टाचं रान केलं आणि तू काय जुगारीसाठी पैसे घालवलेस? अरे आपल्या पिढ्यात असं कुणीच केलं नव्हतं, पण तू का रे केलास? अरे तुझ्यासाठी किती मी कष्ट केले. एक वेळेस आम्ही उपाशी राहिले, पण तुला नाही रे कधी ठेवले. आता मला खरंच वाईट वाटतं. या सोनालीला मी किती आजपर्यंत बोलले, तरी पण ती गप गुमान बिचारी ऐकायची रे. तशीच आहे. एक गप्प बस. तशीच आहे ना ती, तुझी ताई आहे आणि तिला ताई म्हणायचं समजला? खरंच सोनाली मला माफ कर. ह्याच्या सांगण्यावरून मी आज तुला खूप बोलले. आजी असं बोलू नका आणि तुम्ही आपल्या बछड्याला पण माफ करा. असं म्हणतेस वय? मध्ये त्याला एक चानस. हा खरं रे विक्रांत, तुझ्यामुळे रे आमचे डोळे उघडले, नाहीतर काय केलं असतं हिचं मलाच माहिती. 12 वर्षानंतर
अहो ऐकलत का मंडळी, माझे 2 नातवंड गेले मुंबईला शिकायला, येतीलच इतक्यात आता. काल फोन झालेला, ते बोलले येणार आहे. अहो मुंबईला गेलेत मुंबईला. विलय आज बाबा खुश आहे. पंचपक्वान केलेत पंचपक्वान. येतील ना ते? अहो येतील ना? येतील नातवंड येणार ते माझे. अजून आले नाही बरं. कुठे गेली? आजोबा आशीर्वाद द्या. आजी मी MBBS झाली आणि आपला बछडा मोठ्या कंपनीत कामावर लागलाय. अगो काय सांगतेस काय? बघा मंडळी, माझी पोरगी किती शिकली ते. MBBS झाली MBBS. आता मी सगळ्या जगाला सांगेन. आणि हो तुमच्या त्या मित्रांना गण्याला पण त्यांना पण सांगा, मुलगी झाली प्रगती झाली. माझ्या बायकोला एवढ्या वर्षांनी अक्कल आली. काव्यभाषेत प्रथम क्रमांक मयुरी जाधव. नमस्कार, माझे नाव मयुरी जाधव. मी आता 10वी ब मध्ये शिकते. मी आज तुम्हाला एक कविता ऐकवणार आहे. कवितेचे नाव आहे ऊन खिचडी साजूक तूप. कवितेचे कवी मोरेश्वर देशमुख. तर मी कविता सादर करते. ऊन खिचडी साजूक तूप, ऊन खिचडी साजूक तूप, वेगळं राहायचं भारीचं सुख. एक नाही दोन नाही माणसं 12, एक नाही दोन नाही माणसं 12, घर कसलं मेलं बाजारात सारा. सासूबाई मामंजी ननंदानी दीर, सासूबाई मामंजी ननंदानी दीर, जावेच्या पोरांची सदा पीर पीर. पाहुणे रावणे सण निवार, रांधा वाडा जीव विजार. दहात दिली या बाबांची चूक, दहात दिली या बाबांची चूक, वेगळं राहायचं भारीचं सुख. म्हणतात सारे तू भाग्याची फार, म्हणतात सारे तू भाग्याची फार, भरलं गोकुळ तुझा संसार. म्हणतात सारे तू भाग्याची फार, भरलं गोकुळ तुझा संसार. जगाला काय करतंय सुखते माझं, जगाला काय करतंय सुखते माझं. इच्छांचं मरण आणि कामांचं ओझं. मला काही आणलं की साऱ्यांनाच हवं, मला काही आणलं की साऱ्यांनाच हवं. ह्यांच्या पगारात ते कसं बरं हवं. नटण्या फिरण्याची भागेना भूक, नटण्या फिरण्याची भागेना भूक, वेगळं राहायचं भारीचं सुख. म्हणतात सारे तुझं घर मोठं प्रेमळ, घर मोठं प्रेमळ, घर मोठं प्रेमळ. प्रेमळ प्रेमळ तरी सासू सासूच, एवढंसा झाला तरी विंचू विंचूच. चिमुरडी ननंदबाई फुगली थालकी, चिमुरडी ननंदबाई फुगली थालकी, तिथवर लाकडाला हातभर झेलपी. बाबांची माया काय मामांची न येते, बाबांची माया काय मामांची न येते. पाणी तापवलं म्हणून सायकल धरते. बहीण जाऊ या अंतरच खूप, बहीण जाऊ या अंतरच खूप, वेगळं राहायचं भारीचं सुख. दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा, दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा. आणि दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा. दोघांनी राहायचं, गुलगुल बोलायचं, खूप खूप फिरायचं, छान छान लिहायचं. आठवड्याला सिनेमा आणि महिन्याला साडी. ऐकलं का? आठवड्याला सिनेमा आणि महिन्याला साडी. फिरतील बाई साऱ्या आवडी निवडी. दोघांचा असा स्वयंपाकच काय, पापड मेथून दह्याची साय. जेवणाची लज्जत राहीलच खूप, जेवणाची लज्जत राहीलच खूप, वेगळं राहायचं भारीचं सुख. रडले पडले आबोला धरला, तेव्हा कुठे वेगळा संसार मांडला. रडले पडले आबोला धरला, तेव्हा कुठे वेगळा संसार मांडला. पण मी तुम्हाला काही कळतच नाही, महिन्याचा पगार कसा पुरतच नाही. साखर आहे तर चहा नाही, तांदूळ आहे तर गहू नाही. साखर आहे तर चहा नाही, तांदूळ आहे तर गहू नाही. कसल्या हौशीने कसल्या आवडी, 12 महिन्यातून एकच साडी. आज नाही उरलं कालचं रूप, वेगळं राहायचं कळतंय सुख. ह्यांच्याही वागण्याची तडाच नवी, पेलावर पाणी द्यायला ही बायकोच हवी. बाळ रडलं ते खपायचं नाही, स्वयंपाक करायचा तोही मीच, भांडी घासायची तीही मीच, ह्यांची मर्जी सांभाळायची तीही मीच.
आज नाही उरलं कालचं रूप, जीवाच्या पलीकडे काम झालं खूप, वेगळं राहायचं कळतंय सूप. सासूबाई होत्या तर बऱ्याच होत्या, सकाळचा स्वयंपाक करीत तरी होत्या. मामांजी दिवसभर बाळाला घ्यायचे, बाजारात करायला भाऊजी जायचे. कामात जाऊबाईंची मदत व्हायची, मोठ्या भाऊजींनी सारी उरलीपूर पाहायची. पण आता काय, थंडगार खिचडी संपले तूप, थंडगार खिचडी संपले तूप, आणि वेगळं राहायचं कळलंय सूप, वेगळं राहायचं कळलंय सूप. धन्यवाद. आहा, किती अलवार आणि गोड, जणू काही ती सासूरवाची तीच आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटलं. कविता रसिक वाचकांच्या काळजापर्यंत नेण्याचं सामर्थ्य तुझ्या सादरीकरणात आहे मयुरी, खूप छान. एक पदवी स्पर्धा, प्रथम क्रमांक प्रीती जाधव. नमस्कार, मी प्रीती जनार्दन जाधव. मी इयत्ता 10वी मध्ये शिकत आहे. आज मी एक पात्रीय सादर करणार आहे. एक पात्रीचा विषय वराड म्हणतय गो कोरोना. राम राम मंडळी, अव ओळखलं का मला? मी कोण हाय? अव कसं ओळखणार? आज मी छान दिसायले त्याचं कारण बी तसंच आहे. आज माझ्या थोरल्या मुलाचं लग्न हाय, आणि माझ्या थोरल्या मुलाच्या लग्नाला कोण येणार आहे ठाऊक तरी आहे का? मिस्टर जॉन साहेब लंडनहून येणार आहे. कुठून? लंडनहून. तर मी बायकांना काय सांगतेय जरा तुम्ही पण ऐका बरं का. चला ग, पटपट कामाला गा, भरभर कामाला गा, आपसात करू नका, वचवच करू नका. तुम्हाला सांगते बायकाची सवयच घाणेरडी. एकदा का बाईच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला की बाई काय थांब्याचं नाव घेत नाही, तिच्या तोंडातलं तेही भिजू देत नाही. अशा बायका नुसत्या फडानी फडा फडानी फडा फडानी फडा. मीच बोलायला वाटतं, राहू दे. कुठं होती मी? हा, खुशीला आवाज द्यायचा होता. ए खुशे, ए पोरी, इथं ये ग. अगं ये म्हटलं की आधी चिटकायला. जरा अंतर ठेव. किती? 3 फुटाचं. किती? 3 फूट. ते इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला ते? हा, सोशल डिस्टन्सिंग. तेच ते. मी कुठं होती? हा, लंडनहून पाहुणे येणार आहे ना. लंडनहून पाहुणे येणार आहे तेव्हापासून माझ्या हाताची त्राणच की हातातल्या वस्तू गडू गडू खाली पडायला लागल्यात. तांब्या घेतला, पटकन खाली पडला आणि उरामध्ये धाडधाड 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 व्हायले. काय होईल, कसं होईल, काय होईल, कसं होईल, असं होऊ राहिले का? अगं तो कोरोनाला ना भारतात, बाहेर देशाहून, त्याच्यामुळं सगळं माझी त्राणच गेली. कुठं होते ग मी? आठवणा झालं, थांबा. हा, वंस आली. वंस, वंस ऐका ना वंस, मला काय म्हणायचं होतं वंस. वंस ऐकून घ्या वंस, मला बोलायचं होतं पाहुणे येणार हाय वंस. वंस, वंस गेली गेली वंस. बघितलं कशी दूर दूर पाळत गेली. वंस म्हणे नट मोगरी. मी कुठं होती? हा, मी वंस आहे ना अजिबात कोणाचं ऐकत नाही. तुम्हाला सांगते, सांगू नका. मी वंस अजिबात कोणाचं ऐकत नाही, नट मोगरी. तर मी काय म्हणत होती, आज स्वच्छता करायची. अरे पोट्ट्याने आंघोळ नाही घातली, आज संध्या पोट्ट्याने आंघोळ घाला. पाईप लावा, मोटर लावा, गाड्या धुतात तशी लेकरं धुवा. आज पोट्टी कलई केल्यासारखी चमकली पाहिजे. त्यांच्या तोंडाला मास्क लावा. ते इंग्रजीमध्ये काय म्हणतात, ते पाण्यावानी दिसतंय. तुम्ही सुकण्यासाठी असे हात धरून बसताय, काय म्हणतात त्याला? हा, सॅनिटायझर लावा. कुठं होती मी? हा, पोट्ट्यांच्या हाताला सॅनिटायझर लावायचं होतं. तर मी कुठं होते? असं आठवण झाले, जरा सवय लागली विसरण्याची. थांबा. हा, आठवलं. वंस गावातल्या बायकांनी काय केलं माहिती का? कर्फ्यूच्या वेळेस मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं, घरात बसा. पण ह्या बायकांनी आणि गावातल्या बायकांनी काय केलं? घरातल्या प्लेटी, घागरी, वाट्या, ग्लास समजा गोळा केलं आणि गेलं त्या रोडवर आणि ओरडतात कशी, वाजवा वाजवा वाजवा. त्यात आमची वंस नट मोगरी पण हा तो रोडवर गेली, वाजवा वाजवा ओरडत होती. वंसला बघून मला बुक्कीच मारावं झालं, पण काय करा, वंस आहे. तुम्ही कुठं होते? हा, मी वंस
तुझं अडाणी बाळ आहे. कशी अडाणी न शिकलेली काहीच कळणार नाही. पण तसं नवं, शहरातली लोक सुद्धा अडाणी वाणी वागायले. करपुच्या दुसऱ्या दिवशी लोकांनी हे गाड्या काढल्या त्यात एसी लावल्यात भर. हे गाड्या त्यात एसी लावल्यात भर. त्या मुंबईच्या पुण्यात रोड बाई, थांबा मी सांगते, नाव नाही आठवत आहे पण मी सांगते. त्या मुंबईच्या कुठल्या तर रोड बाई, या लोकांच्या गाड्या त्यात एसी लावलाय भर. या लोकांच्या गाड्या त्यात एसी लावलाय भर. त्यांची दशा कशी आहे मी सांगते. हा, त्यांची दशा कशी आहे, तुम्ही लावा गाड्याच्या रांगा. मंडळी ऐका बरं का, तुम्ही लावा गाड्याच्या रांगा, बाधा झाली कोंबलत सांगा. असंच आहे. हा, तर काही लोक काय करतात माहिती का, डॉक्टरांशी पोलिसांशी भांडताय. अरे त्यांच्याशी भांडू नका, वाद घालू नका. ते कोरोनामध्ये लॉकडाऊन मध्ये घरात न राहता बाहेर आपल्यासाठी कष्ट करत होती. त्यांचा जीव धोक्यात घालून आणि तुम्ही त्यांच्याशी भांडताय. लाजा नाही वाटत काय? तर आपण त्यांच्याशी भांडलं नाही पाहिजे, त्यांना सहकार्य केलं पाहिजे. तर मी कुठे होती, म्हातारी झाली, विसरायची सवय आपल्याला, समजून घ्या. कुठे होती? हा, मला मुख्यमंत्र्यांना थँक्यू म्हणायचं. त्यांनी काय केलं, लॉकडाऊन मध्ये आपल्या राज्याच्या सीमा बंद केल्या, जेणेकरून मिस्टर जॉनसाहेब लंडनहून माझ्या लग्न घरी येणार नाही आहे. तर माझं डोक्याचं टेन्शन गेलं, ते समज बाजूला. आता तुमच्या आमंत्रणाचं कसं करायचं, ये बघा. मी वाईट मानत नाही, तुम्ही सुद्धा मानून घेऊ नका. माझ्या थोरल्या मुलाच्या लग्नाला येऊच नका. वाटलं तर धाकट्याच्या वेळेस आमंत्रण दे. ते म्हणतात ना, देहांतापेक्षा एकांत बरं बाबा. धन्यवाद. तुम्ही सगळेच लक्षात ठेवणार आहात, डॉक्टरांना सहकार्य करायचं आहे. पोलीस, डॉक्टर जे काही आपल्यासाठी करीत आहेत त्यांच्या प्रती आपल्या मनात आदराची भावना असली पाहिजे. लग्न समोर आहे, करावं तर लागणार आहे, पण तिने सांगितलेलं आहे कवळी लोकांना बोलवायचं आहे. तिने जाता सांगितलेलं आहे घरच्या मुलाच्या वेळेस ती बोलवणार आहे. त्यामुळे राग कुणीही मनात ठेवायचा नाही. माझ्या ज्ञानीच्या विद्यार्थ्यांकडनं हा संदेश आहे, तो सगळ्यांनी लक्षात ठेवा. ज्ञानदेवे रचिला पाया चुका झाल्याचे खरंच. ज्ञानदेवे रचिला पाया चुका झाल्याचे खरंच. मला वाटतं एक अभंग आहे, इमारता पडाली संत कृपा झाली संत कृपा झाली. असो सभेत हे भाषा माणसाच्या रे मुखात ढोल कावे हलुके वाणीचे रे कान साथ. काय सांगता बोलाई तिच्या मंदी सरदाची, आजीच्या चिंचोक्याची दिवाळीच्या पुरणाची. इंद्रघरच्या परीच नाच नाचता पाऊल अमृताच्या घागरीले एक दिवस लागेल. धन्यवाद. धन्यवाद सर. तुका झाला असे ज्ञानदेवी रचिला पाया, तुका झाला असे कळस. संत साहित्यापासून नवसाहित्यापर्यंत, कवितेपर्यंत सगळाच इतिहास बघितला तर माझी माय मराठी किती समृद्ध आहे हे आपल्याला जाणवेल. माझी माय मराठी कशी आहे तर सतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊली म्हणतात की अमृताने पैसेवर जिंकणारी अशी ही माझी माय मराठी. संत साहित्यामध्ये ज्ञानेश्वरीच्या रूपाने अनमोल देणगी ज्ञानेश्वरांनी दिलेली आहे. युगानुयुगे शतकानुशतके युगानुयुगे जरी त्यांचं निरूपण चालू आहे एकेका ओळीवर, तरी गोडी कमी झालेली नाही. अशी माझी माय मराठी समृद्ध करणारा ज्ञानेश्वरांचा तितकाच मोलाचा वाटा आहे. मुलांनी जे स्पर्धेमध्ये भाग घेतलेले त्या ठिकाणी सादर केला ते बघताना ऐकताना खरोखर कुठेतरी असं वाटत होतं की आपण निवडून सिरीज बघतो आणि आपल्याला खूप काहीतरी वाटतं, पण त्यांच्यापेक्षा हृदयाला साठून जाणारा, हृदय हलवणारे
असे बोर्ड आणि अशा कृती या ठिकाणी आम्हाला प्रत्यक्ष जेव्हा बघायला मिळाल्या. आई ज्या वेळेला आपली घरामध्ये असते, जोपर्यंत असते तोपर्यंत आपल्याला आईची किंमत कळत नाही. ज्यावेळेला आई घर सोडून देवाकडे जाते त्यावेळेला मात्र आईची आणि वडिलांची किंमत कळते. तसं झालेलं आहे की मातृभाषेचं आपल्याला विसर पडलेला आहे. इतर भाषांचा आपल्यावर खूप असा एक प्रघात पडलेला आहे. प्रभाव असल्यामुळे मातृभाषेत कुठेतरी आपण हरवल्यासारखं वाटते आणि म्हणून तिला पुन्हा पुनर्जित करण्यासाठी आज जे प्रयत्न चालले आहेत आणि खऱ्या अर्थाने ज्या ज्या वेळेला मराठीचं असं सगळ्या थरातून सगळे मुलं सगळा समाज मराठीच्या मागे उभा राहील, माझी म्हणून समजेल आणि तिचं आदरपूर्वक ज्यावेळेला हे करेल त्यावेळेला खरोखर या आईला किती आनंद वाटेल. तसं आता या ठिकाणी जे राबवले गेलेले कार्यक्रम आहेत ते उपक्रम बघितल्यानंतर असं वाटतंय. पण या मराठीचं मुलाचे याला ज्ञान देणारे जे कोण असतील तर वाक्यकार वरुची, वाक्य कोणी रचना केली असेल तर वरुचीने केले. वाक्यकार वरुचे आणि भाष्यकार पतंजली. त्या भाषेत मराठीचं वाक्यकार जे वरुचे आणि भाष्यकार पतंजली आणि त्यांच्या कळस जोडणारा जो आहे ना तो त्यांच्या कळस जोडणारा पाणिनी जे आहे सूत्रकार पाणिनी आणि त्या तिन्ही लोकांना त्या तिन्ही मुलींना खरोखर नमस्कार केला पाहिजे. भाषेमध्ये भाषा अशी गोड आहे, वळवा तशी वळते आणि हृदयाला भेटते अशी गोड भाषा. त्या गोड भाषेलाच त्या आईलाच आपण आतापर्यंत विसरलो होतो आणि आज या मुलांच्या मुखातून त्यांच्या कृतीतून जेव्हा प्रत्यक्ष बघितलं ऐकलं तेव्हा खरोखर आम्हाला इतका आनंद वाटला की खरोखर आमच्या संस्था काहीतरी चांगला उपक्रम करताय आणि मी सगळ्या शिक्षकांना धन्यवाद देईन आणि मुलांनाही धन्यवाद त्यांचं कौतुक करेन की असंच आपला उपक्रम सतत चालू ठेवा की जेणेकरून आपल्या संस्थेचं नाव मुख्याध्यापिका सौ शोभाताई पाटील यांना मी विनंती करते की नमस्कार. ही संधी हीच वेळ आणि राजभाषा मराठी दिनानिमित्त उपस्थित असणारे संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय नाईक साहेब. आणि कार्यक्रमाचे नियोजन म्हटलं तर चित्रकला स्पर्धा त्याच्यामध्ये जवळजवळ आपण 98 विद्यार्थ्यांनी तर ज्या विद्यार्थ्यांनी 100 विद्यार्थ्यांची निवड करताना त्याचं सिलेक्शन करताना शिक्षकांसमोर किती प्रश्न उभे राहिले असतील. निबंध स्पर्धेमध्ये पण तेवढेच विद्यार्थी सहभागी होते. कविता वाचन होतं, वक्तृत्व स्पर्धा होती, एकपात्रे होती. त्याचबरोबर म्हणू शकता आपण की अभंग आणि गाणी आणि त्याचबरोबर आजचा हा दिवस तर सर्वांचं नियोजन अतिशय नियोजन मला बरेच काही शिकायला मिळालेले आहे. संकटात कधी कंटाळायचं नसतं, त्याला सामोरी जायचं असतं. कोणी बोलले म्हणून थांबायचं नसतं तर आपलं काम करत राहायचं असतं. अपमानाने कधी खचायचं नसतं तर जिद्दीचे बळ वाढवायचं असतं. पाय ओढले म्हणून पलटायचं नसतं आणि पुढे पुढे आपण जायचं असतं. आजच्या मराठी निमित्त सादर करण्यात आलेले कार्यक्रम माननीय संस्थेचे अध्यक्ष मान गोविंद नाईक, माननीय ज्येष्ठ सहकारी परमपूज्य मधुकर पाटील, सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी पाटील साहेबांनी सांगितलं काव्यकार, भाष्यकार, व्याकरणकार, बुद्धिमुनींचे त्यानिमित्त मला बरोबर आपला अभिमान वाटतो, आपल्या शाळेचा अभिमान वाटतो. शिक्षकांनी घेतलेली मेहनत ते नेहमी मेहनत घेतच असतात तरी त्यांची वाक्यांनी वेगळी म्हणजे अशा काळात कोरोनाच्या काळात एवढ्या नियम अडचणी नियम लक्षात घेऊन सुद्धा पाळून सुद्धा अगदी काटेकोरपणे एवढं व्यवस्थित केलेलं आहे. अगदी अभिमान वाटतो मला आपल्या शिक्षकांचा. त्यामुळे शिक्षक म्हणून मी आपल्याला
शिक्षकांचं अभिनंदन करावं असं वाटतंय. धन्यवाद. उत्तमरित्या पार पडलं. अगदी आनंददायक वाटलं. बरोबर कलाकृत्या एवढी गुणवत्तेने त्याचं सादरीकरण उत्तम प्रकारे केलेलं आहे. त्याबद्दल आपलं अभिनंदन करतो. म्हणून तुला घेऊन प्रेरित करावं. धन्यवाद. मिळणार आहे की संपूर्ण वर्गाचा सहभाग किती आहे आणि संपूर्ण वर्गाचं एकूण गुणदान बघून ती ट्रॉफी त्या वर्गाकडे जाणार होती आणि त्यासाठी उत्सुक सगळेच जण आहेत. आणि नेमकी गंमत अशी झालेली आहे की 10वी अ आणि ब दोन्ही वर्गाला ही ट्रॉफी गेलेली आहे. त्यासाठी मनपूर्वक सगळ्या विद्यार्थ्यांचे 10वी अ आणि ब या दोन वर्गांना सन्मानपूर्वक ट्रॉफी देत असताना सहभागी होताना शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा पाटील मॅडम, संस्थाध्यक्ष रवींद्रजी नाईक साहेब, विज्ञान प्रत्येक वेळी कौतुकासाठी पुढे असणारे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी नाईक साहेब, म्हणजे कुठलाही कार्यक्रम असू दे सरांसाठी प्रत्येक गोष्टीला होकार असतो आणि सहकार्य करण्याची जी वृत्ती असते किंवा त्याचे प्रेरणादायी जे शब्द असतात ते आम्हाला नक्कीच पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करीत असतात. कारण की कुठल्याही काही करायला घेतलेलं असेल आणि सरांची जर का फेरी झाली तर ते अशा पद्धतीने कौतुक करतात की मुलांसाठी आम्ही आणखी काही करावं ही परत प्रेरणा सर तुमच्याकडे मिळत असते आणि पुन्हा ती मिळावी या अपेक्षेने आज मी तुम्हाला विनंती करते की या मराठी राजभाषा दिनाचं औचित्य साधून आपण आपल्या बरोबर व्यक्त करावं. आदरणीय संस्थाध्यक्ष रवींद्रजी नाईक साहेब. आज दिनांक 26 फेब्रुवारी राजभाषा दिन, मातृभाषा दिन म्हणून आपण साजरा करतो. त्या निमित्तानं आज या व्यासपीठावर उपस्थित माझ्या ज्ञानदीप सेवा मंडळाचे कार्यकारी सदस्य, ज्येष्ठ सदस्य आमचे गुरुकर दादा पाटील, त्याचबरोबर माझे दुसरे सहकारी पंडित तांडे, मागाशी उपस्थित असलेले हरिश्चंद्र तांडे, या ज्ञानदीप सेवा मंडळाच्या हायस्कूलचे मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका सौ शोभना पाटील, इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक वाणी सर, मराठी माध्यमिक प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक कणकट सर, त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ शिक्षक जे आत्ताच यावर्षी रिटायर झालेले शिंदे सर, या संस्थेचे सर्व शिक्षकवृंद, विशेषतः या कार्यक्रमाची ज्यांनी मुला पाहिली ते आमचे रत्नाकर तांबे सर, जाधव सर, माली मॅडम, संध्या म्हात्रे मॅडम आणि किरण सर आणि पाटील सर, सर्व शिक्षक वृंद आणि या विद्यालयाचे सर्व विद्यार्थी, विशेषतः आजचा कार्यक्रम यूट्यूबवर लाईव्ह आपण करतो आहोत आणि त्या कार्यक्रमामध्ये सहभागी असलेले सर्व विद्यार्थी, त्याचबरोबर त्यांचे पालकवर्ग देखील त्यांचाही उल्लेख करावा करणं गरजेचं आहे. आणि या कार्यक्रमाची खरोखर अतिशय योग्य तऱ्हेने आपण त्याचं नियोजन केलेलं आहे. मला सांगायला आवडेल की आजचा जो कार्यक्रम आपण सादर करतो हा शासनानं घोषित केलेला कार्यक्रम होता, परंतु आपल्या विद्यालयामध्ये याच्यापूर्वी असा कधी सादर करत नव्हतो. पण 2012 सालापासून ज्या माली मॅडमांनी ही संकल्पना आपल्या विद्यालयांमध्ये सादर केली आणि तिचं तेव्हापासून आपण आयोजन करतो आहोत. अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन होतं. आणि मला मातृभाषेविषयी सांगायचं झालं तर ज्ञानपीठ विजेते ज्यांना शासनानं ज्ञानपीठ त्यांना दिलं हे विवा शिरवाडकर म्हणजे आपले सर्वांना सुषमाचं नाव विनायक वामन शिरवाडकर
ज्यांनी या मराठी भाषेच्या समृद्धीसाठी संपूर्ण जीवन देशभर युवा शिवाडकर सुरुवातीला त्यांनी कवितेच्या माध्यमातून सुरुवात केली, परंतु कवितेचं अंग सोडलं तर या मराठी भाषेतील साहित्यामध्ये जे जे प्रकार आहेत त्या सगळ्या साहित्य प्रकारांमध्ये त्यांनी विशेषतः आपलं योगदान दिलं आणि म्हणून त्यांना राजभाषा दिन निमित्त त्याच्या जन्मदिनी आपण साजरा करतो. ज्या कुसुमाग्रजांनी ही भाषा समृद्ध केली त्याच भाषेला अनेक लोकांचे सहकार्य लाभले. मला उल्लेख उत्तम करावा वाटेल की आपल्या सगळ्या लोकांनी संतांचा उल्लेख केला. त्याच्याही पूर्वी मगाशी दादा पाटलांनी सांगितलं की वरुची, पाणिनी आणि पतंजली या तिघांनी जी भाषा अतिशय समृद्ध केली. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ही मराठी भाषा टिकली पाहिजे, जगली पाहिजे आणि ती कायमची राहतील. उत्तरोत्तर त्यामध्ये आपल्या सर्वांनी तिचा आदर केला जाईल अशाच एक वातावरण आता तयार होत आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की सर्व लोकांनी त्याचा उल्लेख केला. खरोखर अतिशय कौतुकास्पद काही विद्यार्थ्यांनी या याच्यामध्ये सहभाग केलेल्या स्पर्धा भरवल्या गेलेल्या स्पर्धामध्ये अतिशय कौतुकास्पद अशी कामगिरी केलेली आहे. उल्लेखनीय सगळे एक पैलू त्यांनी उचलून लागला जिथं अभिनय, काव्यवाचन, चित्रकला ही जे दुसरी कलेची जी अंग आहेत त्यामध्ये अतिशय उत्कृष्टपणे आपल्या विद्यार्थ्यांनी कलागुणांचा दाखवलेला आहे. त्याचप्रमाणे आपलं जे ध्येय आहे की कला, क्रीडा या दोन्ही गोष्टीमध्ये आपले विद्यार्थी सातत्याने पुढे असतात. त्याचबरोबर आपल्या विद्यार्थ्यांचं परफॉर्मन्स आहे, शिक्षणाचा परफॉर्मन्स पण आहे, तोही अतिशय उत्तर आपण ठेवतो आहोत. म्हणून मला आपल्या सर्व शिक्षकांना आजच्या दिवशी धन्यवाद देतो, सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द इथे संबोधून देतो. आजच्या कार्यक्रमासाठी संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री रवींद्र भाई, कार्यकारिणी सदस्य मधुकरराव पाटील, माननीय श्री हरिश्चंद्र तांडे, पंडित सर, पंडित तांडे, सदस्य संदीप तांडे, मुख्याध्यापिका शोभना पाटील मॅडम, मुख्याध्यापक वंकर सर, वाणी सर आणि अजून एका व्यक्तीचे आभार मानायचे आहे ते म्हणजे आमचे अरविंद सर. यूट्यूब लाईव्हसाठी कालपासून त्यांनी हे सगळं लावणं, त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळी येणं आणि आज सकाळपासून 8 वाजल्यापासून ते आमच्या बरोबर आहे. तर या सगळ्यांचे मी शब्द सुद्धाचे आभार मानतो. त्याचबरोबर लाडके सर, शिंदे सर, आमचे सर्व सहकारी, विद्यार्थी मित्र आणि यूट्यूब कार्यक्रम बघणारे आमचे सर्व हितचिंतक या सगळ्यांचे शब्द सुद्धाने आभार मानतो आणि मुख्याध्यापकांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला.